नमस्कार, मी डॉक्टर काश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 51 ते 55 सादर करते आहे. मदे मच्छरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा आजवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे न मेळी. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तम अशा रामाच्या उत्तम भक्ताकडून अपेक्षित असलेले गुण इथे रामदासांनी विशद केलेत. रामदास म्हणतायत, अशा या भक्ताने अहंकार, मत्सर, स्वार्थबुद्धी या अवगुणांचा त्याग करायला हवा. सांसारिक गोष्टीत फार गुंतून पडता कामा नये. अभ्यास, मनन, चिंतन यात त्याने आपलं मन गुंतवायला हवं. त्यातून चांगल्या विचारांची देवघेव इतरांबरोबर व्हायला हवी. ही देवघेव वितंडवादातून नको, तर आपला मोठेपणा दूर ठेवून कुठल्याही मोठेपणाचा आव न आणता सुसंवादाने व्हायला हवी. नेहमी प्रेमळ, आर्जवी असं वागणं त्याचं इतरांबरोबर व्हावं. तिथे लोकांना त्याबद्दल प्रेम वाटायला हवं, पण खोटेपणा नसावा. थोडक्यात अशा या भक्ताचं वागणं, बोलणं हे खरं असावं, खरखरीत असू नये. म्हणजेच एकीकडे सत्याची जाणीव तर त्याला असायला हवीच, पण इतरांच्या मनाचा, भावनांचाही आदर असायला हवा. म्हणजेच काय, तर एक चांगलं व्यक्तिमत्व बनण्यासाठीची लक्षणं इथे रामदासांनी सांगितली. उगाच कल्पनेचे इबले न बांधता, आशाळभूत न राहता, एक दृढ निश्चय मनात ठेवून कठोर परिश्रम करण्याची त्याची तयारी हवी. आता हे सगळे चांगले गुण अंगी बाणवताना वागणुकीत वृक्षपणा येता कामा नये. वृत्ती ही प्रेमळच असायला हवी. रामदासांनी म्हटलंय की अशा या भक्ताची भक्ती ही इतकी तीव्र हवी की साक्षात रामही त्याबद्दल त्याचा ऋणी व्हावा. जय जय रघुवीर समर्थ.